नमस्कार मंडळी, मंचावर विराजमान व्हा, कारण विनोदाची अदाकारी पेश करत हास्याचा गजरा बांधायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. आणि मंडळी, आज पुन्हा एकदा इथे आग लावायला ती येतेय, ती आणि तिचा तो बिचारा गरीब नवरा. विनोदाचा दणका उडवून द्यायला तुमच्या समोर येत आहे, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, हास्य महारथी समीर चौगुले, कॅरेक्टरायझेशन मध्ये बाप पृथ्वीक प्रताप, आणि खुलवण्यासाठी तुमची कळी प्राजक्ता माळी. Okay, unit ready? Ready? Good to go. चलो सर. आपण 1-2 मिनिटात सुरू करूया सर. बर सर बाकी ओके आहे ना सर? म्हणजे तुम्हाला चहा कॉफी वगैरे दिली? विराज झालं सर. आय रिअली व्हेरी सॉरी, जरा लेट होतोय, पण आपण लगेच सुरू करूया. पण प्लीज जरा रेडी सर. सर आम्ही ना आम्ही तुमच्या ह्या टॉकिंग शोचे ना जबरदस्त फॅन आहे. आम्ही तुमच्यासाठी अँकरिंगची एक ऑफर आणले. ओळून तर बघा, अशी अँकरिंग करते ना हिट आहे. एक मिनिट, तुम्ही कोण आहात? एक मिनिट, ऑडिशन वगैरे असतील तर आपण नंतर भेटू. तिकडे येत सर फक्त एकदा बघा तर फक्त. सर अहो, इथे रोल करतोय, इथे कळतंय का तुम्हाला? रोल होतोय आता इकडे. चल कोण तिकडे बसवाय तर ऑडियन्स एकदा बघून तरी घेतला. सर प्लीज सर. अरे वाता कुकुट आहे, त्याला हलव ना जरा. एकदा बघितलं असतं मी जरा. अरे नाही, आपण रोल करतो, तुम्हाला कळतंय का? विराज यार बोल ना यार. मॅडम प्लीज तिथे बसा, तिकडे आपण नंतर बघू. या. ओके, रेडी एव्हरीवन? सर सुरू करूया आपण. या प्लीज, मला ओपीडीला जायचं. हो, आय नो सर. येस. प्राजू रेडी आहे? या रेडी. प्राजू, हे तुझं बरं आहे. बाकी सगळे ना काम करायच्या आधी ओंकार लावतात, तू अंकार लावतेस. जबरदस्त आहे तुझं. एक्सक्यूज मी, इट्स अ टंग रिलॅक्सेशन थेरपी. मी ज्या सहजतेनं प्रवाहीपणे विदाऊट टेलिप्रॉम्प्टर अँकरिंग करते ना, ते ह्याचमुळे. इट्स अ टंग एक्सरसाइज, कळलं ना? ओके प्लीज. ठीक आहे. येस. ओके, रेडी एव्हरीवन? ओके, गुड टू गो. मूड. युनिट मूड. ओके, गुड टू गो. रोल कॅमेरा अँड ऍक्शन. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे इकडे तिकडे काय बघता. आली तुमची प्राजक्ता. आणि आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत कान नाक घसा तज्ञ डॉक्टर पृथ्वीक प्रताप सर. प्रताप सर, तुमचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत सर. वी आर सो ग्रेटफुल टू यू सर, की तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात, आमच्या मार्गदर्शनासाठी इथे आलात सर. वी आर सो इगर टू हिअर यू सर. सो आपण अजिबात वेळ न दवडता लागलीच प्रश्नांकडे वळूया. सर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये कान नाक घसा या विभागाला फार महत्व आहे. अगदी. आणि या क्षेत्रातला तुमचा अनुभव अतिशय दांडगा आहे सर. अगदी. तर या तुमच्या अनुभवाविषयी आम्हाला काय सांगाल? मुळात मी तमाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कान, नाक आणि घसा हे 3 फार महत्वाचे अवयव आहेत. कट. प्राजक्ता, अगं काय करतेस? फरसाण खातेस तू? नाही, मी लपवलंय सर. अगं लपवलं नाही, सीन सुरू आहे तिकडे, दिसतंय मला, क्लोज दिसतोय तिकडे. नाही सर, मी नाही. आणि ते बोलतायत ना, तेव्हा मी खाल्लं. मी माझ्या वाक्यानं नाही खात. आणि हा तर टॉक शो आहे, मी तर डेली सोप मध्ये पण खायचंय. नाही दिसत. प्राजक्ता, 8 कॅमेरे तिकडे. तुला वाटतंय कुठल्याच कॅमेऱ्यात दिसत नाही? 4 कॅमेऱ्यात तू दिसतेस तिथे, म्हणून मी तुला सांगतोय. नाही पण सर, नाही दिसत, मला माहिती आहे. प्राजक्ता, मी सांगतोय, आय एम डिरेक्टर ऑफ दिस शो. मी तुला काय प्रॉब्लेम आहे माझ्या फरसाणचा यार? सारखं फरसाण. प्राजक्ता, आवाज वाढवतेस तू. काय प्रॉब्लेम काय? मला सांग. इतकी वर्ष मी काम करते, प्रत्येक शो मध्ये फरसाण खाते, कोणी काय बोललं नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे पण ते दिसतं तिकडे क्लोज मध्ये. तुम्ही दाखवू नका तो क्लोज. इग्नोर करू शकता ना तुम्ही, अवॉइड करा तो क्लोज. अरे तुम्हाला सांगते, परवा दिवशी काय झालं माहितीये? एक शेंगदाणा अडकलेला असा, असं मी शेंगदाणा अगदी कॅज्युअली काय दाखवलं यांनी, टेलिकास्ट केलं, सगळ्यांनी बघितलं. कसं वाटतं? बरं नाही वाटत. पण मुळात तुम्ही असं दातात बोट टाकणं फार अनहायजेनिक आहे. तुम्ही ते करायला नको. तुम्ही मुलाखत द्यायला आलात का मला शिकवायला आलात? वन मिनिट प्राजक्ता, गेस्ट आहेत ते आपल्या शोचे.
हा सूर नकोय त्यांच्या एक बरोबर मिनिट, सॉरी मी खूप ऐकलंय यार तुमचं. अति होतंय तुमचं, अति होतंय. प्राजक्ता से सॉरी टू हिम. नाही मी बोलणार नाही. एक मिनिट. आणि मुळात मी दिरवाडीचं बोलते आता. तुम्हाला जर प्राजक्ता माळी हवी असेल तर ती फरसाण सकटच येणार नाही तर नाही. आणि आता तुम्ही समोर ठेवून फरसाण खाणार. ए प्राजक्ता ए तू थांब. आता हिंमत आहे तुझ्यात शो सोडायची? हिंमत आहे तुझ्यात? मला सांग. 2 दिवसात शो हिट करून दाखवतो. सोडला मी शो. निघ. शो सोडला. You फरसाणवर कॉम्प्रोमाइज नाही. काय करायचं नाहीये? ठीक आहे, पण नंतर यायचं नाही हातापाया अरे पडत. कधी आलोय? लोटांगण घातलं तरी येणार अरे नाही, कधीच कळलं येत ना? नाही तुझा. तुम्ही शोधूनच दाखवा माझ्यासारखी अँकर. अरे मी कुणाला challenge उभं करेन मी? कुणाला उभं करेन अँकरिंग म्हणून? कळलं ना? नाही, एक मिनिट मी बोलते यार चॅनलशी. तुम्ही चॅलेंज आहे तुम्हाला करून अरे दाखवा घेतलं माझं. चॅलेंज. फरसाण नाही सोडणार. अरे घेतलं. जा मी बोलते फरसाण घे challenge. मांडा खात बस तिकडे. काय पण काय. अरे का भंकस चालली आहे इकडे? फरसाण नाहीये म्हणून? मी थांबायचंय का जायचंय? नाही मी ओपीडी सोडून आलोय. 1 मिनिट. माझा एक पेशंट ओटी मध्ये आहे, मला सर्जरी करायची आहे, तर मी थांबायचंय की मी जायचंय? मला मी सांगा. इथेच थांबायचं आता. आता हिच्या नाकावर टिचून हा शो होणार. होईल का करून पण? दाखवा. अरे होणार बघ तू आता कसं करतो आता मी. अरे यार तू. मी हाताला भेटलो. आता नाही मला कळलं. चॅलेंज नाही द्यायचं मला इकडे. 27 वर्ष इकडे डिरेक्टर मध्ये. कळलं ना? खूप केलंय काम इकडे नॉन फिक्शन मध्ये. कळलं ना? तुम्हाला आला पण शिकवू. मोठा. हा, आला मोठा. ए ती मगाशी कुठे होती ती? हा. बाई आलेली ती अल्बम बिल दे बोला तिला. ओके लवकर बोलो. सर नक्की होईल ना हे? मला निघायचंय, ओपीडीला जायचं. बघ आता मी काय करतो रे तू बघ राजू. एवढा ॲटिट्यूड ट्रँट्रम्स मला नाही दाखवायचं. तू काम करू. मला ओपीडीला जायचं. अँकरिंग करणार? सर हे म्हणजे असं झालं, देवाची करणी आणि प्राजक्ता माळीच्या तोंडात फरसाण. म्हणजे आम्ही ना ह्याच क्षणाची वाट बघत होतो, या संधीची वाटच बघत होतो. चांदनी कपूर मॅडम आहेत ना, तुमची अँकरिंगची जी गरज आहे ना ती पूर्ण करू शकतात. हे काय काय नाव आहे यांचं? चांदनी कपूर मॅडम. बघा सर, आता खरी बघा सर. ही पवनचक्की करेल एवढं? हे सरळ कधी उभे राहतात मला सांगा. सरळ उभे राहत नाहीत का सर ती त्यांची आदा आहे ना सर. हा तर मग मला कळत नाही. चांदनी कपूर नाव आहे ना त्यांचं. मराठी शो आहे. त्यांना कपूर म्हणजे त्यांना मराठी येतं की नाही? सर इकडे या. एवढं काय सांग. नाही म्हणजे ते मराठीच आहेत, त्यांचं आडनाव कपोले. कपोले? कपोले. पण हे कपूर आडनाव कसं काय लावतो मग तुम्ही? आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये झगमग आहे ना सर, हा. त्यासाठी ते आडनाव ठेवावं लागतं. तुम्ही ते सोडा सर. सर अदाकारी बघा तर. इंट्रोड्युसिंग चांदनी कपूर मॅडम. मी इंट्रोड्यूस मी करतो. तुम्ही कोणात त्यांचे पी आहात ना? सर मी काय? म्हणलं तर मी त्यांचा पी आहे, बॉय आहे, मेकअप पण आहे, सगळं आहे. आणि सगळं झाल्यावर मी त्यांचा नवरा पण आहे. ओ सॉरी तुम्ही हजबंडात मला माहिती नव्हतं. हजबंड नाही सर, नवरा. हजबंड म्हणजे लय भारी हा. होतं. नवरा म्हणजे कसं साधं 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 पण टिकून हा. राहतं. माझ्याकडे दुर्लक्ष करा सर. ट्रस्ट मी. यांनी एकदा इंटरव्ह्यूचा कार्यक्रम घेतला ना, फारसान सकट प्राजक्ता माळी इंडस्ट्री बाहेर. ये मेरे को चाहिए सर ये जज्बा मेरे को चाहिए इधर. तुम्ही कराल ना? व्यवस्थित कराल ना तुम्ही? चलो रेडे चलो. तिकडे क्यू शीट्स ठेवलेल्या आहेत, तर तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील त्याच्यात वाचा आणि तुम्ही विचारा. ओके रेडी आहे? सर हां बोला. बाकीचे अँकर कामाच्या सुरुवातीला रर्र लावतात, मॅडम आहेत ना ओंकार लावतात. गुड गुड. ओ जगदीश दादा स्पीकर फाटला बघा. हो स्पीकर नाही फाटत हो, त्या मॅडमचा आवाज फाटतोय बघा. हरकत नाही. यू कॅन डू इट. येस कॉन्फिडंट. टेन्शन नाही घ्यायचं. ओके लेट स्टार्ट. तुम्ही कराल ना? तुम्ही करेन ना मी. मला तुम्ही एवढा चांगला ब्रेक दिलाय. आता बघा माझी गाडी कशी सुसाट धावते की नाही बघा तुम्ही. मी करीन. तुम्ही मला एवढा चान्स दिला. मी तुमची लय मोठी शुक्रगुजार आहे बुवा. सर उर्दू लँग्वेजवरची कमांड बघा सर, पकड बघा ना, शुक्रगुजार लगेच शब्द सरकवला. नाही ते ठीक आहे, पण आवाज त्यांचा एक्झॅक्टली. मी त्याच मुद्द्यावर येणार होतो मी, की ही एका कान नाक घसा तज्ज्ञाची मुलाखत आहे. ही बाई घेणार आहे ती? याच घेणार. नाही, हळूहळू त्याचं ओपीडीत रूपांतर नको व्हायला. म्हणजे सर नाही, मी आलो इथे माझी कारकीर्द सांगायला, पण थोड्या वेळाने मी ह्यांचे उपचार करत असेन. नाही सर तसं तसं होणार नको नाही. नाही होणार सर. Please. येस कॉन्फिडेंटली करायचं आपल्याला. कळलं? आवाजाचं राहू दे, आवाजावर लक्ष देऊ नका. कॉन्फिडन्सनी काम करायचं आपल्याला. तेच करीत मी. सुरू करा. ओके गुड टू गो. टचअप, टचअप, टचअप. सर एक 0 मिनिटं सर.
जरा लवकर करा हा, उशीर झाला आपल्याला हा आयुष हॉट वॉटर देऊ का कशाला ते अँकरिंग आहे ना मग मग काही नाही असंच गरम पाणी काय पहिल्यांदा शूटिंग करतोय आपण चुचकुळ्या तोंडाने इथं तिथं उभे राहा मी करते व्यवस्थित जा तिथं हॅलो रेडे 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 गुड टू गो व्यवस्थित रोल कॅमेरा अँड ऍक्शन नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या टॉक शो मध्ये ज्याचं नाव आहे इकडं तिकडं काय बघता आणि आली तुमची चांदणी कट 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 काय बोललात तुम्ही इकडे तिकडे बघता आणि आली आहे तुमची चांदणी हे काय बघता आणि काय कसं आहे? जरा यमक जुळवलं अरे पण कशाला आहे बघता आणि काय भारी आहे का नाही सर मॅडम ते क्रिएटिव्हिटी कोणाची सांगा तिथं तिथं क्रेडिट मध्ये तुम्हाला घुसवायची गरज आहे का त्यांनी केलंय हे गरजच नाही ना याची काही बघतानी कशाला पाहिजे नाही मग दुसरं काही रचू का इथं नाही नाही इकडे कशा तिकडे उभे राहा तुम्ही इथे काय करताय ती एका पायावर तिथे उभे राहा तुम्ही आपल्याला हे बघा तुम्हाला कळतंय का तुम्हाला जे लिहिलंय तेवढंच वाचायचंय स्वतःचं काही नको इनपुट त्याच्यात नाही त्याचं काय सर मला आहे ना ॲक्च्युली क्रिएटिव्ह हेड म्हणून पण संधी पाहिजे होती मी होऊ शकतो आणि तुम्ही लाईव्ह बनवू शकता सर मला मी एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्ही कोपऱ्यात जाऊन उभे राहा इथे इथेच कोपरा म्हणजे काय इथे आहे का कोपऱ्यात जाऊन उभे राहा प्लीज लवकर करा प्लीज मला Yes, yes, ओपीडीला yes, जायचंय yes, yes, पेशंट yes, ओटी मध्ये बसलाय तसाच येस येस ओके तर आधीच सगळं मिळालेलं आपल्याला याच्या पुढे कंटिन्यू करायचं आपण रोल कॅमेरा अँड ऍक्शन आज आपल्या सोबत इथं आहेत काक नान कसा तज्ञ एक मिनिट कट कट एक मी कोण आहे मी कोण आहे का? मी काख नान कसा तज्ञ आहे का नाही सॉरी ते कान नाक घसा तज्ञ असं असतं की नाही काख नान कसा कसं असेल काकेचे आजार तपासतो का मी घरोघरी जाऊन नाही ना मग तर आपण करू सर काही मग मला एक लक्षात घ्या हे बघा चौगुले लक्षात घ्या मला ओपीडीला जायचंय हो सर हो सर येस Please, येस मला ओपीडीला जायचंय प्लीज समजावा प्लीज हे बघा तुम्ही जरा नीट हा हे इथं बिझी आहेत ना एवढा वेळ हां. तर तेवढा वेळ मी त्यांची ओपीडी सांभाळू का तुमचा ओपीडी आणि पीसीओ मध्ये गोंधळ होतोय का लाल फोन असतो ₹1 टाकून बोलतात तर ते वाटतंय का तुम्हाला मग तो पीसीओ तिकडे उभे राहा जा. जा तिकडे उभे राहा. कळलं. मॅडम खूप मोठे डॉक्टर आहेत हे ENT स्पेशालिस्ट आहेत त्यामुळे जरा कळलं का तो ENT स्पेशलिस्ट मध्ये माहिती आहे ना तुम्हाला सर हा इयर नोज आणि थ्रोट कान नाक घसा तज्ञ आहे तर ते जरा व्यवस्थित बोला ते नीट घ्या Please, ओके रेडी रेडी म्हणजे माझं काही इनपुट टाकायचं नाहीत मी नाही नाही काही गरजच नाही ना इनपुटची तुम्ही जे आहे ते करा ना जे तुम्ही तुम्हाला जे मी दिलेलं आहे ते तेवढंच करायचं ना तुम्हाला कशावर ताण घेतो अरे नाहीच येत आहे मी ओके आहे उत्तम चाललंय कमाल चाललंय आमचं उत्तम चाललंय ओके आता इंट्रोडक्शन नकोय डायरेक्ट प्रश्नापासून सुरू करा Please, हो please, हो मला कळलं हरकत नाही OPD. ओके 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 रेडी कॅमेरा रोल अँड ऍक्शन तर सर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की समजा म्हणजे घसा लाल होत असेल बरं. किंवा मग असं घशाच्या आतमध्ये सूज येत असेल किंवा मग असे विचित्र विचित्र आवाज येत असतील बुवा काय बोलते काय तर मग ते कशाचं लक्षण आहे म्हणजे सॉन्टिलचं लक्षण असू शकतं का सॉन्टिल झालाय कधी तुम्हाला डॉक्टरांकडे गेल्यावर माझा सॉन्टिल सुजलाय असं ऐकलंय कधी मुळात टॉन्सिल्स असतं ना ते मग त्याला टॉन्सिल्सच म्हणा प्लीज सॉन्टिल तर ते जे काय आहे ते मी करते ते जे काय आहे ते माझं काय म्हणणं आहे जर कोणाचा घसा बसलेलाच असेल बुवा तर एवढं काळजी करायचं कारणच नाही ना आता नसतो बुवा एखाद्याचा आवाज माझ्यासारखा कोकिळ्यासारखा एक मिनिट मुळात तुमचा आवाज कोकिळेसारखा नाही खरं तर तुमच्या घशात बेडूक लांडोर आणि डुक्कर 3 प्राणी एकत्र बसवलेत असा आवाज आहे तुमचा इनफॅक्ट डिरेक्टर सर ही बाई मला घशावरचे प्रश्न विचारते हे मला पटत नाही आता नाही पटत आहे. सॉरी सर मी तुमची माफी मागतो सर आपल्याला त्या बाईच्या नाकावर टिचून काम करायचंय ना तो सर तुमचा प्रॉब्लेम आहे मला ओपीडीला जायचं हो सर बरोबर आहे तुमचं तुम्ही जा ओपीडीला पण आता आपल्याला नाकावर टिचून काम करायचं आहे ना तुम्ही आत्ता आपण शूटिंग करून घेऊया उद्या मी स्क्रॅप करतो काय फरक पडतोय मग मला कशाला बोलवलंय नाही नाही वेळ वाया घालवला बोलवणार इथे सर सर तुमचं व्यवस्थित घेणार आहे मी सगळं तुमचं व्यवस्थित होतंय ती जी बाई बसले समोर ना तिचं स्क्रॅप करणार आहे तिचे क्लोज घेऊ एकदा आजचं शूटिंग होऊन जाऊ दे कळलं कोणाचं का? करता येईल का येतं करता सर मी बोलतो Good. आजचं शूटिंग झालं ना की समोर बसले ना ती प्राजक्ता कशी पायावर येते बघा अशी मला सॉरी मला हे होणार सर आणि मी आजपर्यंत माझ्या प्रोडक्शन मध्ये यासाठी केलेलं नाही ठीक ठीक
ठीक. आर्टिस्टना मग डोक्यावर बसवत नाही. आर्टिस्ट मोठा नाही, शो महत्वाचा माझ्यासाठी. हा माझ्यासाठी पेशंट महत्वाचा आहे, मला ओपीडीला जायचं. ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. रेडी, कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. पुढचा प्रश्न असा आहे की समजा डॉक्टर, एनिवे विचारा. समजा कानाला ठणके बसत असतील किंवा मग समजा कान दुखत असन किंवा मग आपल्याला समजा कमी ऐकू येत असन, तर म्हणजे आपण काय उपाय सांगाल? गुड क्वेश्चन. जर आपल्याला कमी ऐकू येत असेल, आपल्या कानात ठणके बसत असतील, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या नजीकच्या दवाखान्यात जायचं आहे. एका डॉक्टरांना कन्सल्ट करायचं आहे. कारण काय, कान हा फार नाजूक अवयव आहे. मळ साचला की त्याने आपल्याला इजा होऊ शकते जर आपण तो मळ काढण्याचा प्रयत्न केला. तर त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम जाऊन तुमच्या नजीकच्या दवाखान्यात तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायचं. पण मला काय वाटतं डॉक्टर, एवढं सगळं करण्याची गरजच नाही. प्रत्येकाकडे एक माचीचा बॉक्स असतो, त्यातनं काडी काढायची आणि जो गुलाची बाजू आहे ना त्याच्या बाजूने काडी नाही कानात घालायची, त्याच्या उलट्या बाजूने कानात अशी सरकवायची काडी. काय होतं, गुलाच्या बाजूने कानात आत सरकवली ना काडी तर घर्षण होऊन कानाचा पडदा पेट घेऊ शकतो. अरे ही बाई काय बोलते, एक त्याला मिनिट कितीसा वेळ लागू शकतो, एक नाही का? मिनिट. मुळात तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का? मी प्रेक्षकांना नम्र विनंती करतो की ही बाई जे सांगते ते करू नका. कानात काडी घालणं, हेअरपिन घालणं किंवा कानात तेल ओतणं याने तुम्ही तुमच्या कानाला इजा करू शकता. लक्षात घ्या, तुम्हाला कायमस्वरूपी बहिरेपणा येऊ शकतो. या बाईचं काही ऐकू नका. तुम्ही सर्वप्रथम दवाखान्यात जा आणि योग्य तो उपचार घ्या. यांचा हा मुद्दा पण बरोबर आहे. म्हणजे आपण जर हे घरगुती उपाय घरच्या घरीच केले तर मग या बिचाऱ्यांची पोट कशी भरणार नाही? What rubbish! आम्ही पोट भरण्यासाठी करतो का हे? आम्ही पोट भरण्यासाठी करतो का हे? हा एक मोठा इथे गट- आम्हाला पेशंटची काळजी असते म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला व्यवस्थित उपचार देऊ. ही बाई सांगते की मी पोट भरण्यासाठी करतो हे. कोण आहे मी? हिने जवळ जवळ मला गिरगाव चौपाटीवर ट्रक ट्रक कान या लेवलला आणून ठेवलं या बाईने मला. चौपाटीवर मळ काढणार आहे का मी? आय एम ENT स्पेशालिस्ट. आय एम MD. हो सर, मला बाई माहिती- काय सांगते मला, तुम्ही प्लीज तिला समजावा का? ती लोकांना चुकीचं मार्गदर्शन नाही करू शकत. बरोबर आहे. लोकांमध्ये काय समज होईल, बरोबर. काय वाटेल लोकांना, तुम्हाला कळत नाही. तुम्ही डिरेक्टर म्हणून स्टँड नाही घेऊ शकत. तुम्ही भांडू नका सर. नाही, एक मिनिट तुम्ही थांबा. तुम्ही जरा एक मिनिट. स्टँड नाही घेऊ शकत का तुम्ही? बघा, ह्याच्या आधीची जी होती ना अँकर, ती बरीच चांगली होती. फरसाण सोडलं ते उत्तम करायची. कळलं का तुम्हाला? बघा तुमच्या अँकर अरे तो काय बरं? नाही सर. This is not a- नाही नाही सर. मी जाऊ नाही हे बघ, नाही सर, मला तुम्हाला तेच तुम्ही सांगायचं भांडू नका सर, नाही, भांडू नका. बघा भांडण्याचा सर, प्रश्न काय नाहीये. माहितीये काय, ऐका हां. सर, ज्या माणसाला समोरच्या माणसाची धडपड करत नाही ना त्याला तुम्ही उगाच महत्व देताय. काय करा, नाही, नाही. ही इंटरव्ह्यू आहे ना कॅन्सल करा. तुम्ही नवीन इंटरव्ह्यू घ्या ना. मी नवोदित क्रिएटिव्ह हेड म्हणून इंटरव्ह्यू द्यायला तयार आहे. लात मारेन ना तुला आता मी. लात मारेन मी तुला आता. सर कानाचा मळ काढायला सर, ऐका सर, काय ह्या माणसाला आहे ना डिरेक्शन जमत नाही. मी तुमचा नवीन डिरेक्टर म्हणून इंटरव्ह्यू घेऊ सर, मी तयार आहे. कान नाक घसा तिने एकत्र फोडीन. लांब हो तिकडे. मी मूर्ख आहे का इथे? हा मला माणूस कळत काय नाही इकडे. सांगतो मला? ऐका ना. प्लीज तुम्ही चौकुले प्लीज. मी काय म्हणते शांत मी काय म्हणते इथं ताणतानीच जास्त वातावरण झालेलं आहे बुवा. तर मी जरा हा माझ्या गळ्याच्या ताणांनी हा माहोल जरा चांगला करते बरं का. मी एक गाणं म्हणते आणि जरा कार्यक्रम मनोरंजन करण्याचा प्रयत्न करते. तुम्ही बसा. ऐका. हं? दाना दाना भेंडीचा, दाना तो दाना भेंडीचा. बॅकअप ऐका ना. बॅकअप. नाही ऐका ना. सगळ्यांनी घरी जा. अहो, सगळ्यांनी घरी. एक तुम्ही इकडे. हा, इकडे. सर मी बोला ना, त्याला सांगा ना, कार्यक्रम मनोरंजक होऊ शकतो. लांब उभे राहा. तुमची जी बायको आहे ती क दर्जाची अँकर आहे. तुमची बायको आणि तुम्ही जर स्टुडिओच्या जवळपास मला दिसलात तर अँकर असतो माहिती माशाच्या तोंडात टाकतात तो पाण्यात, तो तिच्या तोंडात टाकेन असं लटकावत ठेवतो. मला मी इमानदारी सांगतो, निघा इथून. असं बोलू नका सर. आउट. असं बोलू नका सर. निघा इथून. आउट. हे ना तुमच्या टॅलेंटची गरज नाही. चौगुले मला ओपीडी आहे, मला जायचंय. प्लीज काय ते लवकर करा चौगुले, नाही तर मी निघालो. सर 2 मिनिटं. प्राजू. हा प्राजू काम प्राजू काम. अरे काय करते प्राजू यार? इंडस्ट्री यार, होता है उसमें क्या है? सर, होता है, अरे होता है. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर प्राजक्त मावळी. एकदा जोरदार टाळ्या. प्राजू सर येडी आहेस काय तू? I know, sir. हा? इंडस्ट्री आहे, उसमें क्या है? हा, आणि मला sir, माहित होतं, आय न्यू इट, की मी कितीही केलं तरी बॅक ऑफ द मला माहित होतं तुझ्याशिवाय माझं पान हलणार नाही. सर शो आहे त्यामुळे मी आहे, सर. अरे नाही प्लीज Yes, 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 कॅरी ऑन yes, yes. नको. Let's do it, let's do it. लेट्स So, how are you, sir? स्टार्ट. Good. येस प्राजक्ता. Yes. कॅमेरा रोल. सॉरी मी ऍक्च्युली आणायलाच नाही पाहिजे. आय एम सो सॉरी. नाही प्राजक्ता, अगं मांडीवर ठेव ना ते. नाही सर. याचा क्लोज घेणार मी. नाही सर. हा इथून स्लोमो मध्ये जाणार एवढं नाही टाकेपर्यंत. सर, ते प्रोफेशनल वाटत नाही सर. प्रोफेशनल नाही. बच्चा आहे. सर, बच्चा आहे. बस. अर्धा तास सर करू शकतो, सर. विराट. अरे यार.
परफॉर्मन्स जाणून घेऊया हास्यरसिकांकडून की त्यांना आपला परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई, कडक परफॉर्मन्स होता. मला ह्या नवऱ्याचं एकदा भावविश्व आणि मनोविश्व काय असेल हे जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. पीपी मस्त, छोटासाच प्रेझेन्स होता पण तो कडक होता. फार सुंदर केलंस तू. समीरदा उत्तम, नमा वेडी आहेस तू. चांदणी मस्त होती आणि आज पण ती खूप ब्राईट लुकली. फार मजा आली. वा 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 वा. प्राजू, जशी तू इथे बिलॉंग करतेस तशी ती फरसाणची पिशवी तुझ्या मांडीवरच बिलॉंग करते. कारण तू तिथे जाऊन पण मस्त खात खात ते एन्जॉय करत होतीस आणि एकही क्षण तू फरसाण खाणं थांबवलं नाहीस. हे बघून फार आम्हाला जास्त मजा आली. मस्त परफॉर्म केलंस. जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा छान परफॉर्म करून जातेस. Thank you. कडक झालं स्किट. विराज, तू पण छान होतास. एव्हरीबडी वॉज फॅन्टॅस्टिक. मजा आली. प्रसादा, छान, सुंदर, खुमासदार, फरसाण इतकाच तरतरीत आणि असा चटकदार परफॉर्मन्स होता. मजा आली. मस्त, खूप मजा आली. बरं, या स्किटच्या निमित्तानं एक वेगळा आवाज आपण ऐकला. खरं तर ज्यांच्या कष्टामुळे आपल्या सगळ्यांचे आवाज सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात ते म्हणजे आपली ध्वनी संयोजनाची सगळी धुरा सांभाळणारे जगदीश पाटील सर. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी मंचावर यावं. सगळ्यांचे आवाज तुमच्यापर्यंत खणखणीतरित्या पोहोचतात. हेच ते जगदीश दादा. थँक्यू सो मच. थँक्यू. वा वा जग्या, फार भारी वाटलं तुला या मंचावरती आलेलं बघून. कारण काय तुम्ही सगळी जी माणसं खूप मोठं आणि महत्त्वाचं काम करता. तुम्ही कायम पडद्याआड राहता. लोकांना तुमचे चेहरे माहिती नसतात पण ते या निमित्ताने माहिती करून देण्याचा प्रघात सोनी मराठीने आणि गोस्वामी मोठ्यांनी सुरू केला आणि मला तो फार आवडलेला आहे. कारण तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आमच्यासारखी माणसं पडद्यावर दिसतात. सो तुमचं काम तेवढंच मोलाचं आहे आणि महत्त्वाचं आहे, मोठं आहे. माझ्या पहिल्या दूरचित्रवाणीला मला माईक लावायला जग्या होता. तेव्हापासून तो आमचा जग्याच आहे. क्या बात है, क्या बात है. आणि तेव्हापासून आजपर्यंत गेली 25 वर्ष इतकं प्रामाणिकपणे आणि इतकं नेमाने काम करतोय जग्या आमचा की ज्याचं नाव ते की तुझ्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजे. जगदीशदा, तुम्हाला काय बोलायचं आहे? आम्ही ऐकण्याचं काम करतो, बोलू पण धन्यवाद सोनी मराठी आणि वेट क्लाउड्स. धन्यवाद. हाऊ स्वीट. बरं, तुम्ही एक पंच तुमच्या नावावर होता तो पण तुम्ही एकदम खडखडीत वाजवला जगदीशदा. परत एकदा लाईव्ह. हा, पुन्हा एकदा. ओ जगदीश दादा, तो स्पीकर फाटलाय बघा. ओ, स्पीकर नाही फाटत आमचा कधी, तर मॅडमचा आवाज फाटतोय बघा. धन्यवाद 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 सगळ्यांचे. थँक्यू. आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणतो. थँक्यू. मंडळी, प्रेमाचा मंत्र टाकता टाकता हास्याचा अंमल चढवायला तुमच्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, फिल्टरपाड्याचा बच्चन, गौरव मोरे, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. Hello everyone, I am Gaurav More from Power Filter Pada. Thank you so much. नमस्कार सई मॅम. नमस्कार सर. नमस्कार सर आणि मॅम, आज मी इथं वनिताला 38व्यांदा प्रपोज करायला आलोय. 37 वेळा तिने माझ्या कानाखाली मारलीये आणि ती मी खाल्ली आहे आणि तिने मला नकार पण दिलाय. पण मी पण चिवट आहे, मी सोडणार नाही. मी तिला पटवणार म्हणजे पटवणारच. फक्त ती हो आपण किती नशीबवान लोक आहे. एक व्हॉलीबॉल दुसऱ्या व्हॉलीबॉल सोबत खेळतोय. हे आपल्याला बघायला मिळते, हे आपलं नशीब आहे. तर सई मॅम, हीच माझी स्वप्न सुंदरी आहे. हाय वनी.
हाय ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना वनी काय ऐक ना चिडू नको ना यार ऐक ना वनी आय लव्ह यू मूर्ख जा ना माकडा. वनी ऐक ना यार तू नको ना चिडू वनी तुला खरं सांगू आय आय रिअली लव्ह यू वनी फ्रेश 39 वेळा फ्रेश व्हायला म्हणजे विचार करा ना कानाखाली मारली ओ हे काय आहे प्रेम केलं जीवापाड पण मारला 39 वेळा कानफाड 39 कानफड प्रेमात केली नाही लबाडी पण दिली तिने 39 वेळा थोबाडी अरे यंदा कसं कळलं बाबा बाबा तुम्हाला कसं कळलं बाबा बाबा मी खरं सांगतोय बाबा आई शपथ बाबा तुम्ही कोण आहात तुमचं नाव काय हे नाव आहे तिने 39 दिला 40 सॉरी सॉरी ऐकून घे वत्सा सॉरी 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 ऐकून घे हा हा वत्सा ज्याचा आहे विश्वावर ताबा असा मी शुटक बाबा शुटक बाबा हे काय नाव आहे शुटूक जाऊ द्या ऐका ना बाबा मला वनी हवे बाबा वत्सा मला वनी हवे उपाय आहे 52 खणी एका क्षणात पटेल तुला वनी काय सांगता हो बाबा मला सांगा ना काय उपाय मला सांगा ना मी बाबा मी काय देऊ तुम्हाला मला सांगा तुझ्या खिशात जे काही असेल ते सगळं रित कर खिशात ना बाबा ह्या खिशात 100 रुपयाची नोट आहे हे बघा आणि ह्या खिशात हे घ्या हे 5000 आणि ते 100 ठेवा तुम्हाला मंत्र खूप कठीण आहे गळ्यातली चैन सुद्धा द्यावी लागेल बाबा गळ्यातली चेन मंत्र कठीण आहे मलाच पाठ करावयास खूप दिवस गेले बाबा पण वनी मला पटेल ना मंत्र आहे कठीण मंत्र आहे जालीम पण एका क्षणात वनी होईल तुझी अनारकली आणि तू होशील तिचा सलीम काय सांगताय बाबा हे ठीक काढून घे. हे घ्या बाबा दोन्ही पण घ्या बाबा नीट कान देऊ नये मंत्र खूप कठीण आहे हा सांगा सांगा ऐकावयास आणि समजणं सुद्धा खूप कठीण हा, हा. आहे नीट लक्ष देऊ नये हा. मंत्र आहे हा टुकटुक हा पुढे नाही एवढाच आहे टुकटुक हा मंत्र कठीण आहे हो आणि हा पाठ करायला तुम्ही मेहनत घेतली आहे आत्ताच्या आत्ता मी प्रूव्ह करू शकतो हा. आमचं वत्स पॅडी कांबळे बोला मंत्र टुकटुक टुक काय रे पुढे काय ऐकलं तेवढा कठीण आहे मंत्र बर लक्षात ठेव टुकटुक टुकटुक हे लक्षात ठेवलं पण मला सांगा टुकटुक बोलल्याने पुढे काय होणार जेव्हा तू वनी समोर जाशील आणि तिला म्हणशील टुकटुक हा. वनी तुझ्या वश मध्ये येईल त्या अंमलाखाली असताना तिला लगेच प्रपोज कर वनी तुला हो बोलेल काय सांगताय बाबाचा शब्द आहे पडणार नाही तुला हो बोलेपर्यंत बाबा इथेच थांबलेला आहे बाबा थँक्यू बाबा यशस्वी हो हा. जय शुटक बाबा हा, हा, हा. यशस्वी बाबा, हो. शुटुक बाबा ऐक ना वने काय आहे ऐक- ऐक- काय प्रॉब्लेम काय ऐक- तू जा माझं डोकं नको फिरूस तुझ्यासारख्या नराधमांना मी बरोबर ओळखते आणि तुला माहित नाही मी कोळी वाटत राहते असा कुत्र्यासारखा मारेन ना तुला वने ऐक ना वने काय आहे वने टुकटुक वने हा. हे बाबा इट वर्क्स जय शुटक बाबा काय बोललास पुन्हा बोल वने आय लव्ह यू वने वने आय लव्ह यू गौरव मला पण खूप दिवसापासून तुला म्हणायचं होतं काय झालंय शुकशुक हात का पकडला होतास माझा काय नाही काय नाही काय झालं मूर्ख. काय नाही नाही काही झालं काय नाही नाही सॉरी काय नाही काय नाही काय नाही ओ बाबा नाही चैन दिली अंगठी दिली तिने मला 41 वेळा कानाखाली मारली असा एक सांगावयाचे राहिले काय तू तिला टुकटुक बोलल्यावर ती व्यक्ती काय बोलली ए शुकशुक बस इथेच गोंधळ झाला म्हणजे शुकशुक बोलल्यावर तिच्यावरचा अंमल संपेल म्हणून तू वनीला टुकटुक बोलल्यानंतर 1 मिनिटाच्या आत तिच्या कानावर शुकशुक हे शब्द पडणार नाही त्याची काळजी घे वत्सा अरे मग मी तुम्हाला आधी काय सांगितलं हो? जा यशस्वी हो हा. जय शुटक बाबा हा बाबा कोण आहे हा बाबा एक मिनिट ए भाई हाय ऐक ना काय झालं ही जी मुलगी आहे ना हिला मी आता प्रपोज करणार आहे तर तू ना मला आवाज देऊ नको
अच्छा सॉरी मला माहिती नव्हतं सॉरी. नाही तुला मला वाटलं तू तिला छेडतोस का काय. तिच्या रिॲक्शन पण अशा होत्या ना. नाही, असं काय मला नाही नाही. कळलं सॉरी. सॉरी Sorry, भीड भावा. ऑल दी बेस्ट. थँक्यू तू कर तूच व्यायाम कर, हो. व्यायाम करा. वनी हाय. ए बाबा तू ना एकदाचा तुझा गाल ना इथे ठेवून जसा चेचूनच टाके तुझ्या गालाला. सॉरी वनी ऐक ना. काय जा ना एकदाचा. वनी टुकटुक. हाय बस ना. हाय बोल ना वनी काय झालं. आय लव्ह यू यार वनी. वनी माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे वनी. खरंच वनी तुला मी आवडतो. म्हणजे मला पण सांगायचं होतं. एकदा बोल ना आय लव्ह यू. एकदा बोल ना. शुक 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 आगेन गाडी धुराच्या रेषा हवेत सोडी. शुक 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 आगेन गाडी. बस तू इथं बस. आलो मी. परत नाही यायचं माझ्या समोर. नाही मी येतच नाही परत. पळती झाडे पाहूया. काय झालं तुला प्रॉब्लेम काय तुझा. काय नाही मी काय केलं. तू आता गाणं कुठलं गायलास. माझं आवडतं गाणं आहे ते. कुठलं. शुक 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 आगेन गाडी धुराच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया. दम लागला जरा. असं गाणं आहे ते. हो हो मी लहानपणापासून म्हणतोय माझं आवडतं गाणं आहे. नायजेरियन आहेस तू. नायजेरियन आहेस. शुक शुक गाणं हे गाणं मराठीतलं झुकू 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 आगे निघा असं गाणं आहे ते. शुक शुक कशाला बोलतो रे. ते झुकझुक आहे. हा तुला काय वाटलं. शुक शुक. हा हा सॉरी माझ्या लक्षात नाही हा. आलं. मी दुसरं गाणं म्हणू का. नको ना यार. नाही दुसरं म्हणतो ना. नाही गाणं नको म्हणू ना. तुम्हाला हे गाणं आवडत नसेल मी दुसरं गाणं म्हणतो ना. ते हे म्हणू का. मला सांगा शुक म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य केल्यावर ते. तसं नाही रे तू जरा गप्प बस ना यार. ते शुक नाही रे. शुक म्हणजे नक्की काय असतं. अरे शुक म्हणजे नक्की काय असतं. अरे शुक म्हणजे नक्की काय असतं. अरे तू पुढे जॉईन करू नको. मी तुला विचारतो शुक असं नाहीये ते. सुख म्हणजे नक्की काय असतं असं आहे यार ते. हेही असं आहे. हेही नाही असंच आहे. तू का चालत आला का आफ्रिकेवरून डायरेक्ट इकडं. हा नको ना यार. तू ऐक ना जरा मला तुला पाया पडतो तुझ्या भावड्या. सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. मला कळतं तुला डिस्टर्ब होत असेल. तुझा मी गाणं नाही म्हणणार. 45 कानाखाली खाल्लेत मी आतापर्यंत. माय गॉड. हा मला तिला प्रपोज करू दे ना यार. हो सॉरी. हा तू गाणं नको मी काय नाही. मी काहीच नको गप्प बोलू. बसतो आणि मी ध्यान व्यायाम कर ना. ध्यान करतो. व्यायाम कर. हो हो थँक्यू ब्रो. थँक्यू सो मच. हा ऑल दी बेस्ट. तुझा व्यायाम करतो. हो. थँक्यू. हाय वनी. अरे यार वनी टुकटुक प्लीज बस ना. वनी बोल ना. मला तू खरंच खूप आवडते यार वनी. वनी आय रिअली लव्ह यू वनी यार. काय गरम होतं यार. हा? लाज नाही वाटत तुला माझ्या हातचा मार खायला. जा ना एकदाचा दुसऱ्या गार्डन मध्ये मर ना. सॉरी शिटा नाही वाजवायच्या. हे आतून जरा हे तू मर ना कुठं जाऊन. मी हा अरे तुला आताच बोलवलं गप्प बस म्हणून कशाला बोलतो रे. अरे मी तुमच्याकडे बघितलं पण नाही. तुला गरम होते ना. हा मग बोल ना मला गरम होते. कशाला करतो. आता गरम होतंय तर वाव किती गरम होतंय. वाव असं कसं बोलू. गरम होतंय. ऐक ना. अरे नको ना भाऊ ऐक ना माझं. मला शुक ह्या शब्दाचाच प्रॉब्लेम आहे. तू नको बोलू. शुक या शब्दाचाच प्रॉब्लेम आहे. हा कमाल आहे. मग तू शुक्रवारी काय करतोस. चल घरी तुला टाइम टेबल दाखवतो. नको बोलत तरी मुद्दाम बोलतोस का रे तू. नाही सॉरी मला ते लक्षात नाही आलं. माझ्या ध्यानी नव्हती. माझा काय असा काही हेतू नाही तुला डिस्टर्ब करण्याचा. सॉरी मी आता काही नाही म्हणणार. शांत बस हो. प्लीज जरा गप्पा बस यार भाई. तुझा व्यायाम कर ना. तुम्ही तुला काय बोलतोय का. नाही. हा ते शुक बोलायचं नाही, काय ना. नाही हा बोलायचं. प्रपोज करतोय मी. ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय वनी. हाय. बॉल बघितला असं थोबडावर फेकेन ना तुझ्या. काय काय आहे एकदाचा बॉल आणि मोकळा होऊन जा इकडनं. वनी टुकटुक.
बस ना वनी, प्लीज 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 बस ना यार वनी. आईला हे लय भारी आहे यार वनी. वनी आय लव्ह यू यार वनी. वनी मी खूप प्रेम करतो तुझ्यावर वनी यार. कळलं मला गौरव, तू असं ओय शुकविंदर, ओय शुकू एथिया ओय जिगरा यार, क्या हाल है यार? सब चंगा? હું મજામાં છું. તમારી હાલત શું થઈ ગઈ? एक मिनिट. આ શું છે દાઢી બીડી? આ શું છે લોક अरे તમારો? कुछ नहीं यार, सब ठीक है. हाँ? तू कैसा है? ये हाल कर रखी है आपने यार. હું એકદમ ફિટ એન્ડ ફાઇન છું. हाँ તમે કહો. हा कोण आहे? हा माझा मित्र शुकविंदर मेहता. कितने दिनों बाद मिला यार. किती मुद्दाम करशील रे? त्याला पंजाबी मध्ये हाक मारतोय, तो गुजराती मध्ये बोलतोय. किती मुद्दाम करशील? नाही नाही, तो माझा मित्र गुजरातीच आहे, हा. पण त्याला आम्ही पूर्वीपासून पंजाबी भाषा शिकवतोय. હું શું કહું છું? આ માણસ કોણ છે? આ શું વાત કરે છે? अरे तुझा मित्र आमच्या प्रेमावर सुवारच आहे. हा हे बघा, हा. तुम्ही माझ्या मित्राशी असं नाही बोलू शकत. इतकं सोपं आहे रे, बोलू नाही शकत. शुकत कशाला बोलतो? तुला मी मारून टाकी ना जरा. 2 मिनिटं गप्पा बस. सर, ओ सुक्की हाय ऑन गुजराती बोलतो. पण माझ्या मित्राला प्रेमाने हाक मारला मी. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? अरे पण तुला बोललो ना मला शुकचा प्रॉब्लेम आहे म्हणून. तुमचा प्रॉब्लेम तुम्ही बघून घ्या. मी माझ्या मित्राला हाक मारू शकत नाही काय? किती वर्षांनी भेटला यारा. ओ यारा, सब चंगा है ना? હું મજામાં. किथे जा रही था? શોપિંગ કરવા આવ્યો હતો હા. ફેમિલી સાથે. ત્યાં મારી ફેમિલી છે. अच्छा भाभी नमस्ते. कोण आहे? कुत्रा आहे तिकडे. मुद्दा फात नको दाखवू. मी पण तुमच्याच लाईनीत उभा आहे. ओ थारे म्हटते शॉपिंग करवे म्हटते. કોણ કોણ છે આ ગાંડો માણસ? કોણ છે? ए नीट हा मी त्याला समजव. तुझ्या मित्राला समजव आधीच. मी बघून घेईन माझं. हा तुम्ही प्लीज तिकडे तुमचं काय ते बघा. प्लॅनिंग करून बोललो कळलं काय? बघतो तुम्हाला नंतर बघतो हा, तुमच्याकडे. नंतर. ओ यारा, હા. तू ख्याल रख ना. હા. हाँ ठीक है. મોટા ભાઈ મેટર થઈ ગયો, મને કોલ કરો. હું જાઉં છું. अरे बिल्कुल यार, कोई भी टेंशन नहीं. हाँ ઓય કડી પત્તા, પધારો મારા દેશમાં. राजस्थानी રાજસ્થાની બી આવે છે મને. उंटाच्या पोटाखाली आहे ना हातपाय बांधून बांधीन तुला मी. कळलं काय? चल निघ चल. आला गुजराती बोलला आता लगेच. हे बघा, मी कंप्लेंट करीन तुमची. कळते ना? भान ठेवा कुठे आहात ते. મને લેટ થઈ ગયું, હું જાઉં છું. તમે કોલ કરો. हा બાય એ ગાંડા માણસ. किती मुद्दाम करता रे तुम्ही दोघं. हे बघा, हा? मी तुमची कंप्लेंट करेन ना. अरे पण मी तुम्हाला काय तुम्हाला मी एवढं सांगतो ना, मी तिला प्रपोज करतोय, तुम्ही मध्ये बोलू नका यार. अरे पण मी काय बोललो? मी माझ्या मित्राला हाक नाही मारू शकत का? शांत बसता जरा वेळ. 2 मिनिटं शांत बसता यार. प्रपोज करे पण शांत बस ना. ठीक आहे, मी आता तोंडातून एक शब्द काढत नाही. हा तोंड बंदच ठेवतो. मी ना त्या भेळवाल्याकडून भेळ घेतो आणि ती खात बसतो, म्हणजे तोंडातून शब्द निघणार अहो, नाही. तू भेळ खा केळी खा काही खा पण शांत बस. ठीक आहे. हा ए, भेळवाला, हाय हाय वहिनी. हाय हाय अरे यार तू परत आलास? वहिनी ऐक ना वहिनी. जा ना यार, किती अपमान करून घेशील? स्वाभिमान आहे ना? आहे. जा ना. वहिनी ऐक ना वहिनी. टुक बस ना वहिनी. वहिनी यार मला तू जाम आवडते यार वहिनी. मी काय करू? माझा किती पण अपमान होते वहिनी, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे यार. शुका भेल दे, शुका भेल. हिला नको. हा, शुका शुका भेल. लिंबू 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 पिळून. मारून टाकीन टेबल या बेंचवरतीच. लक्षात ठेव. मी काय केलं? हा मी काय केलं आता? कुठली भेळ मागितलीस तू? सुका भेळ एवढंच आहे ना? शुका भेळ शुका. कशाला पाहिजे? तुम्ही आता अति करताय. हा शुका भेळ. तो भेळवाला नेपाळी आहे, त्याला सुका भेल कळत नाही, म्हणून त्याला शुका भेल असं सांगावं लागतं. किती मुद्दाम करशील रे? नेपाळी भेळवाला मी पहिल्यांदा ऐकतोय. आता ते तुम्ही तुझ्या तोंडून. अति तुम्ही करताय. हे बघा तुम्ही अति करताय. शांत कारण राहा. तुमच्या बापाचं नाही. कळतं शांत तुम्हाला? राहा. एक मिनिट वॉचमॅन. हे नाही नाही ऐक ना ऐक ना. हा माणूस आम्हाला त्रास देतोय. थांब ना यार.
मत ना ऐसा काय गार्डन सगळ्यांचं आहे ना, माणूस पण बसू शकतो ना. काय को ऐसा करता यार? हा, चुप ना यार. तुम्हाला तुमची स्पेस दिली आहे ना तिकडे. कुठे दिली? तुला सांगू का? तुम्ही कारण सांगू तुला. एकाच सुकी बेळ दे, सुकी बेळ सांगितली. काय होतं माहिती का? काय? तू शुक बोललास ना तर वणीवर जी रोमॅन्टिक मोहिनी आहे ना ती कमी होते. काय काय? वणीवर जी प्रेमाची रोमॅन्टिक मोहिनी आहे ना ती लगेच कमी होते शुक बोलल्यावर. म्हणजे मला एका बाबांनी मंत्र दिलाय. काय? तो बोलला टुकटुक बोललास ना की वणी तुझ्या प्रेमात पडणार. ते सांगते तुला म्हणून म्हणलं गप्प बस. हा ऐकल काय बोललास? ए एक मिनिट. तू काय नाव तुझं? माझं नाव एक. तुला काय करायचंय पण? नाव काय तुझं सांग ना. अरे टुकटुक बोलल्यावर हाच प्रेमात पडलाय माझ्या. तुझे डोळे किती छान आहे. ए बाबा ए. तुझे केस, तुझे गाल, तुझे कान, तुझे डोळे. ए येडा का तू? ह्याच्या पलीकडे पण जग आहे. थांब. तू मला आवडायला लागलायस. ए सोडणार का? शुकशुक माझ्याशी लग्न करशील? शुक ए बाबा. ए बाबा. अरे ह्याचं तर काय यार. बाबा अरे ते माझ्या प्रेमात पडले बाबा. वत्सा हा प्रॉब्लेम मलाही सॉल्व्ह करता येत नाही. म्हणजे मुली शुकशुक बोलल्यावर बाहेर पडतात ते माहिती आहे, मुलं शुकशुक बोलल्यावर का बाहेर पडत नाही ते अजूनही कळत नाही. अरे पण मी त्याला समजवायला गेलो. त्याला मी सांगितलं की मला एका बाबाने मंत्र दिलाय. गपना यार सोड ना. म्हणून एक काम कर वत्सा, शुकशुकने होत नाही तर पुकपुक बोलून बघ. ए पुकपुक मी अकंठ तुझ्या प्रेमात अरे सांग ना यार याला बाबा. गौरव. ए बाबा. गौरव गौरव प्रेम म्हणजे प्रेम असतं. अरे बापरे. तुमचं आमचं सेम असतं असं तुला वाटतंय? गौरव गौरव प्रेम कर भिल्लासारखं. नको वागूस. गौरव गौरव तू माझा आहेस. गौरव हे सांगणार आहे. ए बाबा थांब. ए बाबा सांगणार आहे मी चुकून जरा टुकटुक बोललो. सांगणार आहे बाबा. हे बाबा कर ना. काय? तुम्ही दोघं शुकशुक. व्हॉट अ कॉन्सेप्ट, व्हॉट अ परफॉर्मन्स. लय भारी. हास्य रसिक. लय भारी, फारच मजा आली. धमाल धमाल. पशा काय किती म्हणजे इतका भयानक दिसतोयस तू या गेटअपमध्ये. आणि एंट्री नंतर जो पलटवार झाला ना त्या गेटअपचा आणि तुझ्या कॅरेक्टर, ओ माय गॉड. तुफान एंट्री होती. तुफान केलंस ते कॅरेक्टर, पकडलंस फार मस्त. ओमकार फॅन्टॅस्टिक. शुकविंदर असं कुठं नसतो रे असा. मजा आली, खूप मजा आली. विराज मस्त अटेम्प्ट, खूप मस्त अटेम्प्ट होता तुझा. मजा आली तुझ्यामुळे पण. वनिता IT काम केलंस तू आज. छान मस्त होतं. एंट्रीपासून तो जो फोर्स लागला, जी एनर्जी लागली, भन्नाट होती. गौऱ्या तुझ्या अनेक स्किटमधून आजपर्यंत आम्हाला तू टुकटुक केलंयस. तुझ्या प्रेमाचं टुकटुक बरेच वेळा अंमल ठेवतं आमच्यावरती डेफिनेटली. पण आज फारच टुकटुक होतं. म्हणजे फार मजा आली, फार मजा आली. आणि प्रत्येक वेळेला ती उत्कंठा प्रत्येक वेळेला वाढत होती की आता काय आग पडेल, आता काय होईल, आता काय होईल. आणि त्याच्यावरच्या तुझ्या रिॲक्शन त्या चढत गेल्या ना अशा. त्यामुळे तो ग्राफ असा फार मस्त होत गेला पूर्ण स्किटचा. वंडरफुल. मला शुटुक बाबा वारंवार यायला पाहिजे. वंडरफुल. मंडळी, नेहमी दत्तूची धुलाई करण्यातच आनंद घेणाऱ्या चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांनी सुरू केलंय धुलाई केंद्र. आणि त्यांच्या या धंद्यानं नेहमीप्रमाणे परेशान झाली आहे कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. बघूया हा अस्सल कोकणातल्या मातीतला विनोदाचा तडका. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. इस्त्रीचे कपडे आणले तर हाय ना. इस्त्रीचे कपडे आणले तर हाय ना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. झालं नाचत ना झालं. जाऊन तिथे उरे देऊया. लय उशीर झालेला आहे काय जमतलाच. पटापट आटपायला हवीत काम. रसिकाबाई, ओ रसिकाबाई, ओ
रसिका आले आले ओ रसिकाबाई दरवाजाच्या बाहेर बेल आहे ना हा, हा. मग बेल दाबाची सोडून आरडाओरडा कशाला करताय या आत या वाजव आता आता कशाला असू दे या आता कपडे असं माणस बाई कापडे काढा नाही म्हणजे धुवायची कापडं असली ती काढा. तुमचं धुवलेलं कपडे मी इथं घेऊन आलेलं आहे काय समजलं. आणि हे बघा हे घ्या हिशोब करून टाका सगळा. हिशोब हो इथं कसला हिशोब मोरे 1 रुपयाही देणार नाही मी तुम्हाला. अहो आता काय मोरे 2 दिवसात कपडे आणून देतो सांगितलं होतं तुम्ही मला. हो. 5 दिवस झाले फोन उचललेला नाहीये तुम्ही माझा. माझ्या नवऱ्याला बाहेर गावी जायचं होतं मला एक लग्न होतं सगळी कामं खोळंबलीत माझी. फोन का उचलत नव्हता तुम्ही. बरं 5 दिवसानंतर काल एक फोन उचलला त्यात पण काहीतरी खुसूर बोलत आणि फोन कट केला. नाही ते जरा थोडीशी गडबड झाली नाही असं नाही काही जेव्हा तुमचा फोन यायचा ना तेव्हा माझा ना नेमका सीन चालू असायचा का नाही. कसला सीन ते काय बोला पटकन. ते मी सिरियल मध्ये काम करतो का नाही सिरियल तुम्ही होय अहो मोरे पण धुवायला नेलेले कपडे लोकांचे ते आणायला द्यायचं सोडून तुम्ही शूटिंगला वगैरे जाता का. हो अभिनयाची ना मला लहानपणापासून आवड आहे आणि महत्वाचा कॅरेक्टर असेल तरच हो म्हणतो नाही तर नाही. महत्वाचं कॅरेक्टर मग अहो साधा आलो साहेब एवढा पण डायलॉग देत नाही कोणी तुला माझ्या जलू नको वसाड्या. माझ्या अभिनयाची शैली अजून त्यांना कळलेली नाही असं होत आहे त्यांचा. मोठी शैली म्हणजे अरे त्यांची पोच नाही आहे तेवढी. अरे तू माझ्यावर क्वाकनात चल अशी एंट्री घेती ना कडकडून टाळी पडते मला काही समजलास. रमला कुठे ऐकण्यासारखं आहे. कोकणात तुम्हाला टाळ्या वगैरे पडत असतील मोरे. पण लोकांचे कपडे तुम्ही धुवायला घेऊन जाता ते त्यांना वेळेत द्यायचं सोडून तुम्ही शूटिंगला वगैरे जाता हे योग्य आहे का मला सांगा. बरोबर आहे. शेवटचं सांगते तुम्हाला आता परत जर का घोळ घातलात ना मोरे एकही कपडा देणार नाही तुमच्याकडे ना इस्त्रीला देणार ना धुवायला देणार नाही असं करू नको मॅडम. काही बोलू नका मॅडम दादी कपडे दाखवू सगळे व्यवस्थित दे मॅडम. हे बघा कपडे सगळे हे घ्या सगळं आणलंय का म्हणजे काय सगळे काय सगळे हे काय 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 म्हणजे लिंगा बघा किती असं स्वच्छ धुवलाय का नाही. इस्त्री पण बघा केवढी कडक झालेली आहे. अहो नाही मोरे पण हा आमचा लेंगा नाहीये म्हणजे आमच्याकडे कोणी लेंगा घालत नाही. आणि 1 मिनिट आणि मी एक पिवळ्या रंगाचा परकर पण दिला होता ना तो आहे आणलाय का तुम्ही. परकर कुठे आहे. परकर द्यायचं सोडून हा तुम्ही लेंगा आणलात. तुम्ही एक काम करा मॅडम हे बघा हे घ्या हा लेहंगा घ्या आणि ह्याचा परकर करून टाका. याचा परकर मग त्याच्यात कठीण काय आहे. धर बघ हे बघा हा लेहंगा आहे का नाही. हा बघा इथनं असा वसुवायचा दोन्ही साईडनी मग असा हा जॉईंट करायचा आणि म्हणजे असं टाक घालायचं झाला परकर. साडी तर नेसता तुम्ही कोणाला दिसणार आहे का. काय बोलतोय दुसऱ्या कोणाच्या तरी लेंग्याचं मी का परकर करेन काय संबंध. माझा परकर द्या ना मला. हा कोणाचा लेंगा आणलाय. हो मोऱ्यांनो ते आपण मगाशी इकडे गेलो ना चौगुल्यांच्या घरी गेलो होतो. चौगुल्यांच्या घरी तिथे त्यांना आपण परकर नाही का मधनं टाका मारला तर त्याचा लेंगा होईल बोललो होतो. त्यांचा लेंगा अरे हा आता त्या मनुष्यान त्या परकरचा लेंगा केला नसल आणि आता हा आपण त्यांना लेंगा घेऊन दिला तर त्यांच्याकडे डबल होईल. आपल्यावर चिडतील मग मॅडम काही नेसतील. अरे काय प्रश्न पडतो तुम्हाला डोक्यावर पडलात तुम्ही मोरे. नाही माझा परकर मला हवा साडीवरचा मॅचिंग परकर येतो. आणि हा चौगुले कोण आहे चौगुले त्याने खरंच त्या परकरचा शिवून लेंगा केला असेल. पिवळा लेंगा हो ते हमरा कोको नाही ते हे करू शकतात तर काही करू शकतात. ते काय पण करू शकतात. हे बघा मला माझा परकर हवाय माझा साडीवरचा मॅचिंग परकर आहे मला लवकरात लवकर आणून द्यायचं. काय तुला पण सांगता येत नव्हता तेव्हा. तुम्ही बाकीचे कपडे तरी व्यवस्थित आणलेत का. अंध म्हणजे काय मी येडा आहे काय. माझा विश्वासच राहिला इतके वर्ष धंदा काय चुकीचा करतोय काय. एवढे नोकर चाकर राखायचं पगार द्यायचं खायची गोष्ट आहे काय. किती कपडे होते मला आठवत बघा मोजून घ्यायचं गेले. हा हे काय आहे सगळे. हा मोरे वाव हे कोणाचं टी शर्ट आहे. कोणाचा म्हणजे तुमचाच आहे. हे बघा ब्लू टी शर्ट रसिकाबाई हा काय कवसा लिहिलेला आहे. ऐका
बरोबर आहे ब्ल्यू कलरचं टी शर्ट मी तुम्हाला दिलं होतं पण ते माझ्या नवऱ्याचं होतं आणि तो डबल एक्सेल साईजचं टी शर्ट वापरतो नाही का आणि तेही त्याला टाईट होतं हे म्हणजे ते काय रे तुझा काय नीट काय तू काय धंदा करतोस का काय नुसता आपला नुसता खाण्यापुरता आहेस अहो ते आपण त्या दिवशी राणे आजीकडे गेलो होतो त्यांच्या नातवाचा टी शर्ट तुम्ही म्हणत होते ते खेचून लांब केल्या बोलत होत्या त्या तो टी शर्ट हो ते काय झाला तो धुतल्यावर मग ताणला गेला आणि त्या राणीबाईवर आपला भांडण झाला मग मी त्यांना नाही म्हटलो हा अल्टर करून घ्या हवं तर मी पैसे देतो तर टी शर्ट त्यांना दिलेला आहे का नाही बरोबर असं झालं मला कळलंय म्हणजे तुम्ही सगळ्यांबरोबर असंच करता नाही बा. इकडचे कपडे तिकडे काहीतरी कपड्यांची वाट लागते हे सगळ्यांच्या बाबतीत घडतंय ना मग कशाला चालवता लॉन्ड्री बंद करा ना काय उपयोग आहे तुमच्या लॉन्ड्रीचा नाही हो बाईनो मी सगळ्यांना नीट करतो का नाही काय जमातली हा धड नको अरे वासाड्या तू जे वहीत लिहितोस ना त्याचा मी डिलिव्हरीसाठी बरोबर आठवडा बांधतो आणि देतो तुम्ही माझ्यावर कशाला ढकलताय सगळं ढकलू नाही तर काय कपडे सगळे तुम्ही घेऊन येतात 4 गाठोडे होतात म्हणून उचलायला त्रास होतो म्हणून सगळे एकत्र करून तुम्ही सगळे कपडे मिक्स करून टाकतात त्याच्यात ये तुला दुकानात सगळं मी समजावून सांगतो का नाही सांगतो का ना मला सांग गोष्टी करतोय मोठ्या आणि हे बघ कोणाचा कपडे कोणाला द्यायचं हा सगळं माझ्या डोक्यात फिट आहे तुमच्या डोक्यात फिट आहे मॅडम हो साधं ना डाळ आणायला सांगितली बायकोनी त्यांच्या तर तुरीची डाळ की मुगाची डाळ हे त्यांच्या लक्षात राहत नाही आणि डोक्यात फिट असतं माझ्या मने बायकोचं नाव काढू नको माझ्या मला कसं बोलताय तुम्ही मला कसे बोलताय काय चाललंय एक मिनिट माझं घर आहे नीट वागा हे फालतूगिरी चालणार नाही हकलवेन मी तुम्हाला दुकानात चल नाही तुला आज मी दाखवतो चला तुम्ही दुकानात नाही चल तू दुकानात चला ना नाही लय मी गॅस वाढले तुझी चला चांगली इस्त्री गरम करून नाही तुझ्या कुल्यावर टेकवली ना तर नाव प्रभाकर मोरे सांग मग मी पण लाल कोळसे नाही तुमच्या चड्डीत टाकले ना तर नावाचं दर्शन नाही माझ्या टाकणार मग तुम्ही मला मी परत एकदा सांगते सभ्य माणसाचं घर आहे जरा तोंड सांभाळून बोला लाज वाटत एक बाई उभी आहे तिच्या समोर असं काही बोलाल तुम्ही नॉनसेन्स कोलसट टाकतो मग भागणार उभे राहा शांतपणे एक तर सगळ्या कपड्यांची वाट लावली आहे तुम्ही कसं कर आणि मोरे मी तुम्हाला एक साडी दिली होती ना ड्राय क्लिनिंगला ती याच्यात दिसत नाही आणली की नाही आणली नाही कशी आणली असेल कुठे बघा बघाल तेव्हा गावल ना कुठे गेली साडी आहे की नाही कुठे गेला ठीक आहे तुमची साडी घ्या ही साडी हा मग धुवून आटली आहे ती मोरे हे टॉवेल म्हणजे माझी आटलेली साडी असं म्हणायचं तुम्हाला हा मग तुम्ही ऑनलाईन खरेदी करता हो का नाही विश्वास ठेवू नको ऑनलाईन खरेदीवर ओ नशीब तुमच्या साडीचा टावेल झालाय मांग एका बाईच्या साडीचा हात रुमाल झाला होता होय का नाही आम्ही माझ्या डोळ्याने बघितलं कानाखाली आज करेन डोळ्यांनी बघितला होता काहीही बोललाल वाटेल ते बोला मी विश्वास ठेवायचा त्याच्यावर मोरे फालतू काहीतरी बोलताय अहो एखादा कपडा आटला श्रिंक झाला तर त्याची साईज बदलेल ना त्याचा कलर त्याचं टेक्स्चर कसं काय बदलेल हे पण बरोबर आहे मोरे मी तुम्हाला जी साडी दिली होती ती सिल्कची साडी होती हा टर्किशचा टॉवेल आहे मोरे लाईट पिंक कलरची साडी होती त्याच्यावर असे व्हाईट कलरचे फ्लावर्स होते अशी छान नाजूक बॉर्डर होती त्याला आठवतंय का तुम्हाला ती सिरियल लागते नाही का संध्याकाळी 7 वाजता चांदण्यात फिरताना धरलासा हात त्या सिरियल मध्ये ना परवा त्या हिरोईनने नेसली होती साडी मी माझ्या मैत्रिणीला फोन करून पण सांगितलं की अशी सेम साडी माझ्याकडे पुढच्या किटी पार्टीला ना ती साडी नेसून सगळ्यांना जळवणार जलवा पण तुम्ही त्या दिवशी ती काय ते चंद्र फिरताना धरला हात साडी बघितली होती अहो सेम तशीच साडी आहे माझ्याकडे काय सांगता तीच साडी तुम्हाला दिली आहे मी ड्राय क्लिनिंगला साडी हे तू म्हणजे आपण जर शूटिंगला सगळे कपडे देतात ना त्याचं अर्धमुर्ध तिकडेच राहिलेला आहे आता हिरोईनची कंटिन्युटी राहिली असेल म्हणून ठेवून घेतलं असेल त्यांनी मला काय माहिती यातलं आता तुला काय माहिती म्हणजे अरे तू काय येणार खरं तू का तुला वहीत नीट लिहून ठेवायला काय होता मला सांग वहीत कोण लिहून होता बापूस मी लिहून ठेवलंय सगळं कुठे लिहिलं दाखव हे बघा दाखव हे सगळं लिहून ठेवतो मी प्रत्येक वेळी वहीमध्ये कुठे हे बघा काय आहे चांदण्यात फिरतानाला 12 कपडे तुझा नाद गडी बादला 10 कपडे शपथ आत्याबाईंचीला 15 कपडे बरोबर होतोय काय करोडपतीला 3 सूट सगळं बरोबर लिहून ठेवलंय मी इथे म्हणजे ह्यांची साडी बहुतेक शूटिंग वाल्यांकडे राहिलेली वाटते आणि परकले पण नाही काय तसं पण झालं असेल तुम्ही शूटिंग वाल्यांना कपडे देता म्हणजे आम्ही तुम्हाला जे कपडे देतो ते तुम्ही शूटिंग वाल्यांना भाड्याने देता हा त्यांचा तो जोड धंदा आहे ते जाऊ दे म्हणजे
अहो इथे तर सगळा गोंधळ आहे मॅडम. ऐक रे. तुम्हाला दाखवतो एक ऐक मिनिट. नाही, दत्तू. ही बघा. आता ही तुमच्या नवऱ्याची पॅन्ट. हा तुझा नाद गडीबारच्या सिरियलला आम्ही दिली होती हिरोला घालायला. चालू सीन मध्ये हिरोईनने हे बघा उदबत्ती पाठवून बोकं पाडले त्याचे. ते एम्ब्रॉयडरी केले त्याच्यावर. माझ्या नवऱ्याची ब्लेझरवरची पॅन्ट आहे यार, नाही ते- ब्रँडेड, माझं वाट लागेल. हो हो ते हे बघा हे बघा बाई हे बघा हे बघा हे रबडीचे डाग ते हिरोईनच्या आईने पाडले त्याच्यावर नाही, ऐक ना. लंच टाइमला. तुम्ही काय बोलते मला? आणि तुमच्या आजोबांचा कुर्ता तो कुर्ता त्यांनी मैतावरती टाकायला दिला होता एका सीन मध्ये. मोरे मोरे कोण आहात तुम्ही? तुम्ही डोक्यावर पडलात का? तुम्ही हे याच्या पुढे एक कपडाही तुम्हाला मिळणार नाही, ना धुवायला मिळणार, ना इस्त्रीला मिळणार. कळलं तुम्हाला? निघायचं आता, निघा. बाई बाई सॉरी म्हणजे जरा चुकी झालेली आहे. हा बघ ऐकून घ्या. माझ्याशी बोलायला नाही, पाया पडतो, नाही पाया- बोलायचं. ऐकून घ्या. बोलू नका. ऐकून ऐकून नॉट. मला सांगा मोरे, आम्ही इतक्या विश्वासाने तुम्हाला कपडे देतो, हो, हो. हे तुम्ही असे भाड्याने लावता, हे बरोबर आहे का? नाही ते बरोबर. नाही, याच्या पुढे माझं तोंड दाखवायला यायचं नाही. निघा. 1 रुपया मिळणार नाही. निघा. तू ये तू दुकानात ये तुला दाखवतो. मी ये तू दुकानात ये. बघ बघ तू बघतो मी. जा आले मोठे शहाणे. बाई मी काय म्हणतोय, मी नवीन इस्त्रीचा धंदा टाकतोय तर त्याला तुमचे कपडे दिले असते तर मला वा 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 वा, खूप छान परफॉर्म केलं. ऐकूया दर्दी हास्य रसिकांची प्रतिक्रिया. सई, धमाल परफॉर्मन्स होता, खूप मजा आली. संकल्पना छान होती, तुम्ही ती खूप खुलवलीत, छान खुलवलीत. रसिका, सिम्पल कपडे आहेत पण तू खूप सुंदर दिसतेस. प्लॅटॉनिक मस्त, टायमिंग मस्त, एनर्जी मस्त. वन अँड ओनली अमेझिंग. आजचं टायमिंग, डान्स, डायलॉग डिलिव्हरी, कॉन्फिडन्स सगळं ऑन पॉईंट. मज्जा आली, सुंदर. वा वा, मस्त. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या फडावर हास्याची अदाकारी अशीच रंगणार आहे, पण पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन